भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यावरती बरीच टीका जी आहे ती पंतप्रधानांवरती केली जाते। आज संजय राऊत असं म्हणाले की एखाद्या खरं तर युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काय बदला घेणे आहे का? 12 दिवस झाले मात्र अजूनही देश का बदला घेत नाही? आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने 1 लाख नागरिकांना सोबत जोडून जसे 120 देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 1 लाख नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला। त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो। राहिला प्रश्न संजय राऊतांचा, तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजत नाही, मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल। म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे। नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवादाचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तित्वावर येऊ नका। चिथावणीखोर हे जे आहेत ते जाणूनबुजून चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात। संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय माननीय प्रधानमंत्री घेतले आहे आणि पुढच्या काळातही 140 कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय मोदीजी करतील। भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास असं संजय राऊत म्हणतात। काँग्रेसमध्ये झालं आहे ना, संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत। त्यांनी आता संविधानच स्वीकारलंय काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।